राज्यामध्ये सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मोठा वाद सुरू आहे आणि आता त्यामध्ये आणखीन एक मुद्दा समोर आलाय। ओबीसी विद्यार्थ्यांच्या महाज्योती संस्थेला निधी मिळत नाही असा गंभीर आरोप अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर करण्यात आलाय। सरकार निधी देताना पक्षपातीपणा करते असा आरोप देखील विद्यार्थ्यांनी केलेला आहे। नेमकं वास्तव काय आहे आपण पाहूयात। महाज्योतीला निधी नाही, विद्यार्थ्यांचा अजित पवारांवर आरोप। विद्यार्थ्यांना फेलोशिपची रक्कम कधी मिळणार? महाराष्ट्र सरकारनं समाजाच्या विकासासाठी 3 संस्था स्थापन केल्यात, त्या म्हणजे सारथी, बार्टी आणि महाज्योती। सारथी मराठा विद्यार्थ्यांसाठी, बार्टी दलित समाजासाठी आणि महाज्योती ओबीसी विद्यार्थ्यांसाठी काम करते। या तिन्ही संस्थांना सरकारकडून शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा तयारीसाठी निधी दिला जातो। मात्र महाज्योतीला गेल्या काही महिन्यांपासून निधी दिला गेलेला नाही असा आरोप ओबीसी विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय। मागच्याच वर्षी 11 ऑक्टोबर 2024ला आमचा GR आला होता की सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या 2023 तुकडीतील सर्व विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात येईल। परंतु सारथी आणि बार्टीला पुढच्या 3 महिन्यामध्ये GR आल्यानंतरच्या पुढच्या 3 महिन्यामध्ये त्यांच्या नोंदणी दिनांकापासूनची पूर्ण फेलोशिप दिली। फक्त महाज्योतीच्याच विद्यार्थ्यांना त्यांनी ती फेलोशिप दिलेली नाहीये। विजय वडेट्टीवार साहेबांच्या काल रॅली होती ते ओबीसी समाजाची, त्याच्यात आमच्या PhDचे 100 ते 200 विद्यार्थी उपस्थित होते आणि साहेबांनी असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही एक पत्र देणार आहोत आणि या संस्थांवर जो अन्याय होतोय, महाज्योती संस्थेवर जो अन्याय होतोय निधीच्या वाटपात, तर त्याच्याबद्दल ते पाठपुरावा करणार आहे असं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलं आहे। आम्ही जे विद्यार्थी आहेत ते 1 जानेवारी 2022 पासून PhD नोंदणी झालेले आहेत। आमची जी महाज्योतीची बॅच आहे ती 2023ची आहे, म्हणजे ऑलरेडी आम्ही 2 वर्ष लेट आणि त्यामध्ये आता 2025 चालू आहे। आम्हाला PhD सबमिट करायला आता 6 महिने ते 1 वर्ष एवढाच कालावधी शिल्लक राहिलेला आहे। अजूनपर्यंत जर आमच्याकडे जर निधी आलेला नाही आहे तर आम्ही PhD कुठल्या भरोश्यावर जमा करायची आणि कशी जमा करायची? महाज्योती संस्थेमध्ये PhD करणाऱ्या 2023 बॅच मधील विद्यार्थ्यांनी आपली तक्रार मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्राद्वारे कळवली आहे। या पत्रात त्यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांवरही आरोप केलेत। आमची फेलोशिपची रक्कम नोंदणीपासूनच थांबली आहे। ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आर्थिक संकटात आहेत। विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि संशोधन दोन्ही थांबण्याच्या मार्गावर आहेत। अजितदादा बार्टी आणि सारथी संस्थेच्या विद्यार्थ्यांना निधी देतात, मात्र महाज्योतीच्या ओबीसी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करतात। बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना वेळेवरती फेलोशिप मिळते, मग महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची अडवणूक का? या आरोपांमुळे आता राजकीय हालचालही वाढली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सरकारवर हल्लाबोल करण्यात आलाय। तसंच सरकारनं सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक द्यायला हवी असंही आवाहन विरोधकांनी केलंय। दरम्यान काहींनी हा सरळ अन्याय असल्याचं म्हणत सरकारवर निशाणा साधलाय। महायुती सरकारने एकदा निर्णय घेतला की सर्वांना समान निधीचं वाटप, सारथी असेल, बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, मग यामध्ये भेदभाव कशाचा पाहिजे? विद्यार्थ्यांना नोंदणी तारखेपासून ज्या तारखेला यांची नोंदणी झाली त्या तारखेपासून त्यांना ते देण्याची आवश्यकता होती। पण दुर्दैवानं त्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्याकडे, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे। मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की फायनान्स मिनिस्टर म्हणून दादा नक्कीच निधीसाठी जबाबदार आहेत। त्याच्याच बरोबर तुम्ही दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर सगळ्या फाईल ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जातात। त्यामुळे एका नेत्यापेक्षा हे सरकारच या गोष्टीसाठी जबाबदार आहे। त्याच्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री येतात, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री येतात। त्यामुळे लढत असताना सरकारच्या विरोधात लढणं महत्वाचं आहे। आरोप जर विद्यार्थ्यांचा असेल तर मला असं वाटतं तो व्हेरीफाय केला पाहिजे। तो अशा पद्धतीनं महाज्योतीच्या योजनेच्या बद्दल जर काही तरुणांचा आक्षेप असेल तर मला वाटतं सरकारने ही दुरुस्ती केली पाहिजे। असं कोणत्याही योजनेला, मग सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, कोणताही दुजाभाव न करता जसं ठरलेलं शासनाचा आदेश आहे तशा पद्धतीनं वर्तन केलं पाहिजे। राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापलेला असतानाच हा निधीवाद सरकार समोरचं नवं आव्हान ठरलेलं आहे। विद्यार्थ्यांना त्यांच्या फेलोशिपची रक्कम कधी मिळेल आणि सरकार काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे। ज्ञानेश्वर पवारसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नागपूर।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.